गाइज आपण बनवू मी नंदिनी आज आपण बनवू वेज पुलाव। तर बघा टमाटर हे 2-3 टमाटर आहेत, शिमला मिरची, कांदा, टमाटर, लसण आणि एक कांदा आणि वाळल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, हे एवढा कणक्या, एक डब्बा कणक्या आहेत। आणि हा माझ्या भावाचा बर्थडे आज मी त्या निमित्त वेज पुलाव शिमला मिरची, गाजर आणि फुलगोबी आणि थोडी दही हे मिळून आज आपण पुलाव बनवू। इकडे कुकर मांडलेला आहे, गरम झालेला आहे। आता याच्यात तेल घालू। तर बघा तेल घालून झालेला आहे। आता आपण तोपर्यंत तेल गरम होतपर्यंत काय काय गरम वस्तू टाकायच्या तर काढू। तर बघा तेल गरम झालं आहे, आपण तेजपत्ते घातलं आणि इकडे जिरा, मोहरी आणि थोडे धने ते घालतो कडे छान। तर हलके ब्राऊन झाले तर आता याच्यात टाकू आपण लसण घातला, त्यामध्ये प्याज सुद्धा घालून घेऊ। लसण हलका ब्राऊन होऊ देऊ आणि हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घेऊ। लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या घालून घेतला। लसण छान फ्राय झाल्यावर छान आणला आता भाजून घेऊ। लाल मिरची आणि थोडी हिरवी मिरची घातली तर मिरच्या छान हे झाल्यात, शिजल्यात, फ्राय झाल्यात। आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ आणि त्याच्यानंतर व्हेजिटेबल घालू, शिमला मिरची, गाजर आणि फुलगोबी। तर बघा व्हेजिटेबल घालून घेऊ सगळे। बघा फुलगोबी आणि गाजर वगैरे थोडे मोठे मोठेच ठेवलो कारण भातामध्ये लागले पाहिजे आणि दिसले पाहिजे। तर याला आपण शिजू देऊ थोडा वेळ, हाफ फ्राय होऊ देऊ। आता एकदा चेक केला पण अजून 2 मिनिटाला वाफेवर शिजू देऊ। तर बघा हाफ फ्राय झाले। आता आपण घालू नमक, 2 चम्मच नमक घालत आहे मी, तुम्ही आपल्या चवीनुसार घाला। आणि त्यानंतर मिरच्या घातल्याच आहेत पण थोडी मिरची पावडर घालत आहे, तिखट खाणारे सगळे आहेत। सगळं घालून छान परतून घेऊ, सगळं परतून घेऊ। त्यानंतर घालू टमाटरही छान परतून घेऊ। टमाटर मी थोडे असे मोठ्या साईजचेच घातले कारण भातामध्ये टमाटर छान दिसले ना तर छान वाटते। तर अजून 2 मिनिटं शिजू देऊ। थोडा स्वादिष्ट आणि क्रिस्पी म्हणजे असं थोडं हलकं फुलकं खायला टेस्टी झालं पाहिजे म्हणून थोडी दही टाकली आहे मी, अर्धा पाव। आता याच्यामध्ये छान शिजू देईन कारण दुसरं साहित्य लागलं नाही पाहिजे आलू भातासोबत खायला, म्हणून मी दही घातली आहे याच्यात। दही आणि याच्यात थोडा वेळ शिजू देऊ। दही घातल्यानंतर थोडे संबाराचे डंठल घालत आहे, थोडं फुल पावर करून पकू देऊ सगळ्यांना। दही घातल्यावर सगळं नाही सॉफ्ट होऊन जाते, असा बघा कडक नाही राहत, नरम होऊन जाते। दही घातल्यावर भात खूप छान पण वाटते। तर बघा 2 पाण्याने छान तांदूळ धुवून घेतली आम्ही। तर बघा आपली दही छान शिजली। आता आपण हे धुतले तांदूळ घालून घेऊयात आणि छान परतून घेऊ। याला थोडा वेळ दम होऊ देऊ, 2 मिनिटं झाकून। हे पूर्ण तांदूळ याच्याला लागले आहेत ते काढून घेऊ। तर सगळे तांदूळ घालून याला मिक्स केले आहे, सॉरी त्या प्रकारे। आता याला थोड्या वेळ दम होऊ देऊ, 5 मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही, 1 मिनिटं। तर बघा आपले तांदूळ 5 मिनिटं दम झालेले आहेत। तर बघा आपले तांदूळ 5 मिनिटात दम झालेले आहेत। आता आपल्याला भाताला जेवढं पाणी लागते तेवढं घालून घेऊ। तर बघा भाताला जेवढं लागते तेवढं मी पाणी घातलेली आहे आणि पण तरी आपली फुलगोबी वगैरे गळली नाही आहे, जसे आहे तसे असे डंठल राहिले तर छान वाटते चमच्याने, म्हणजे भाताला पाणी होऊन जाईल। तर याला छान आता झाकून 2 मिनिटं खदरी येऊ देऊ।
तुम्हाला वाटत असेल तर शिटीसाठी लावू शकता, पण मी असंच झाकून ठेवलं खदरी येतपर्यंत, कारण संबार घालायचा आहे. या प्रकारे झाकून ठेवलं. तोपर्यंत हे सगळं क्लीन करून घेऊ.